काय आपण सूचना दिलेल्या आहेत पुढच्या? आपल्याला कल्पना आहे संपूर्ण जगात कोविडचा हैदोस अजूनही संपलेला नाही आणि साधारणतः गेल्याच आठवड्यात एक या सगळ्या काळ्याकुट्ट वातावरणात आशेचा किरण असा या लस बनवणाऱ्या केंद्रामध्ये अचानक बातमी आली की आग लागली आणि क्षणभर केवळ आपलाच नाही तर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जण मृत्युमुखी पडले. परंतु जिथे ही लस बनवली जाते आणि त्याचं उत्पादन झाल्यानंतर जिकडे ती ठेवली जाते तिथे कोणताही अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडलेली नाही. तो संपूर्ण साठा आणि ते केंद्र हे पूर्णपणे सुरक्षित आहे. साहजिकच आहे, काल बातमी आल्यानंतर मी संपर्क केला आणि काल बोलल्याप्रमाणे काल ठरल्याप्रमाणे आज इथे आलो. जिथे ही दुर्घटना घडली त्या इमारतीमध्ये पहिले 2 मजले हे वापरात होतेच आहेत आणि वरती जिथे नवीन केंद्र सुरू केलं जाणार होतं तिथे ही दुर्घटना घडली. एकूणच काय की हा सगळा परिसर बघितल्यानंतर सर्वांना जी एक शंका किंवा भीती वाटत होती की आता लसीकरणाचं काय होणार, लस उत्पादन होणाऱ्या केंद्रामध्ये जर आग लागली तर पुढे कसं होणार. तर आदर पण बसले, सायरजी पण इकडे बसलेले आहेत. त्यांनी जी काय माहिती दिली पूर्णपणे त्या माहितीप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो की जिथे ही कोविडची लस बनवली जाते ते केंद्र तिथून अंतरावर आहे आणि तिथे कोणतीही दुर्घटना घडलेली नाही किंवा त्याचा फटका तिकडे बसलेला नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जो जिस तरह की घटना हुई है आप थोड़ा ट्रांसलेशन करो ना. ठीक है सर, थोड़ा ट्रांसलेशन करें ना. ठीक है सर. सर ये आप पूछते जाइए, मैं बात ठीक है करते सर, ठीक है रहूंगा. ठीक है सर. जिस वक्त हिंदी में बात करूंगा तो मराठी में ठीक है ट्रांसलेट सर, करिए, मराठी ठीक में है बात करूंगा सर. हिंदी में सर करिए. सर वो सवाल मैं पूछ रहा हूँ सर. सर ये जानना चाहूंगा एक तरह से लक्षात आलं का तर साधारणपणे आग लागण्याचं नेमकं कारण काही नाही, असं त्याच्याबद्दल चौकशी ही नीट सखोलपणाने केली जाते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तो अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत असं कोणताही निष्कर्ष काढणं हे योग्य राहणार नाही. देश और दुनिया की नजर. What is the extent of the damage? Thank you. See, the extent of the damage is more than 1,000 crores because of the equipment and the products that were going to be launched over there. Fortunately, we have got multiple facilities, and as CM Saab explained, COVID-19 वैक्सीन का कुछ इसमें इफेक्ट नहीं होगा सप्लाईज पे, मगर हमारे जो नए नए प्रोडक्ट लॉन्चेस थे विदेश अदर कंट्रीज के लिए, रोटा वायरस, BCG, उनका बहुत नुकसान हुआ है. मगर वो भी हम अभी कोशिश करेंगे कि अलग अलग फैसिलिटीज में सप्लाई का गैप हम मेकअप कर सकते हैं. मेनली लॉस फाइनेंशियल है, सप्लाईज को लॉस नहीं होगा मगर फाइनेंशियल बहुत लॉस होगा. सीएम सर आपसे जानना चाहेंगे, देश और दुनिया की नजर जो है सीरम पर है इस वक्त, क्या कोई साजिश इसके पीछे लग रही है अभी तक की जो बातें थी? अभी कुछ भी बातें करना इस बारे में ठीक नहीं रहेगा. जैसे मैंने कहा कि जांच की जा रही है और जब भी रिपोर्ट आ जाएगा तो सारी बातें सबके सामने आ जाएगी. तो पूर्ण होईपर्यंत लागणार ना, पूर्ण होईपर्यंत लागणार, तो पूर्ण तर होऊ द्या. असं मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत चौकशी पूर्ण होऊन अहवाल येत नाही तोपर्यंत याच्यावरती कोणती भाष्य करणं हे योग्य राहणार नाही. पूर्णपणे तपासणी चौकशी सुरू आहे आणि चौकशी झाल्यानंतर मी पुन्हा सांगतो अहवाल येईल आणि तेव्हा कळेल की घातपात होता का अपघात होता. सर आहेत मदत त्याच्याबद्दल मला एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांची पूर्ण जबाबदारी कंपनीने घेतली आहे. परंतु त्या व्यतिरिक्त आणखीन काही करण्याची आवश्यकता असेल तर सरकार जरूर करेल. अदर सर, ठीक है. जो नुकसान हुआ है ये प्रोडक्शन लाइन में हुआ है या वैक्सीन वहाँ था वो उसका नुकसान हुआ है? ये प्रोडक्शन फिलिंग लाइन और बल्क एरिया में हुआ है. 3-4 फ्लोर्स को डैमेज हुआ है. वो पूरा डैमेज रिपोर्ट भी आएंगे तब हम शेयर कर लेंगे.
पूरा ऐसे एरिया में हो। भाई साहब मैं वापस रिपीट करता हूँ हिंदी में भी कि कोविड-19 वैक्सीन कोविशील्ड का प्रोडक्शन या वैक्सीन स्टॉक जो हमने स्टोर करके रखा है उसका कोई डैमेज नहीं है। और ये बहुत हम लकी थे भगवान के दुआ से और सब लोग के प्रेयर से कि ये दूसरे बिल्डिंग में हुआ है जहाँ दूसरे वैक्सीन बन रहे थे और उनको डैमेज हुआ है, वो भी हम अभी मेकअप करेंगे। बघा असं झालंय का जे बिल्डिंगला जी आग लागली ना ती बिल्डिंग मध्ये प्रोडक्शन चालू होतं नाही, आता होणार होतं, त्याला रेडी करायला होते आणि बरं झालं का त्या बिल्डिंगला आग लागली का, कारण की तिथं आपल्याला काही माल वॅक्सिन चं नुकसान बिलकुल नाही झालंय आणि ते दुसऱ्या बिल्डिंग मध्ये आग लागली असेल तर फार दोष झाला असं आहे. सीएम सर आपल्या मंत्रिमंडळातल्या दुपारी एक ट्विट केलं अदर सरांच्या अकाउंटवर ट्विट आले की कुठलीही जीवितहानी नाही आणि 4-4:30 अशा बातम्या यायला लागल्या की वरच्या मजल्यावरती 4 मृतदेह सापडलेत. असं काय त्या 1 तासात झालं तुमच्या ट्विट नंतर? मैं समझाता हूँ क्या हुआ। हमारा पहला बहुत हमारा दिमाग था कि किसी को भी इंजरीज में तो डेथ नहीं होना चाहिए, तो वो हम उसके ऊपर हमारा दिमाग चल रहा था, वैक्सीन प्रोडक्शन पे नहीं। तो जब हमें पहले रिपोर्ट आया फायर डिपार्टमेंट दूसरे डिपार्टमेंट से कि सब अभी सही सलामत है, सब लोग को रेस्क्यू हुआ है, तो हमें बहुत रिलीफ आया और हम थोड़ा खुश हुए, तो हमने वो ट्वीट किया। उसके बाद क्या हुआ कि जब वो धुआं सब बाहर जा रहा था, उसके बाद अनफॉर्चुनेटली ये लाशों हमें फाइंड की। और क्या हुआ कि ये सब जो बाहर के कॉन्ट्रैक्टर के लोग के कामगार लोग थे, उनका पूरा हमारे पास लिस्ट नहीं था, सब अकाउंट नहीं था कि कितने लोग अंदर थे नहीं थे, तो ऐसा हुआ। और जैसे हमें पता चला कि ये ट्रेजेडी और ये हुआ, हमने वो अपडेट करके ये सैड न्यूज़ शेयर किया और फैमिलीज को कंडोलेंस किया। और हमारे पिता ने भी अनाउंस किया कि हम कॉम्पनसेशन और सब उनका देखें। सीएम सर गेल्या काही दिवसांत मंत्रिमंडळ Bringing you back to the building that was, which was under construction. You said कि lower floors में जो vaccine थे रोटावायरस and BCG उसको damage हुआ है, तो क्या वहाँ पे production चल रही थी कि यहाँ वहाँ पे सिर्फ storage था कि just हमें confuse yourself? No, so as my father explained, these were new buildings. This was a new building with the new product. Additional product capacity is being made, supposed to be made in the future. These new filling lines and bulk production lines were under installation. This was a brand new facility. That's why, perhaps this incident happened whilst installation and other things were going on. And no actual vaccine was being made there at the time. It was for the future. So the loss is for the future now, which will make up through other buildings and facilities. अदर सर No, as CM Saab said, till the investigation is fully concluded, it is irresponsible for us to make any statements. Let us wait for that to happen and respect what CM Saab is. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. लसीच्या निमित्तानं लसीकरणासंदर्भात सर लसीकरणाचा विषय जो आहे तर लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये त्या दृष्टीने